लोक क्षणिक ऐन वेळेला आलेल्या उमेदवाराला फक्त काही पैशाच्या आमिषावर लोक निवडून देणार नाही. रिटायरमेंटच्या वेळेत तुम्ही राजकारणाचा निर्णय काय घेतला? जिल्हा परिषद आज ऐन वेळेवर येऊन लढवत नाहीये. स्वच्छता नव्हती. आमच्या इथं विजेचा जो प्रश्न होता तो मी सरपंच झाल्याबरोबर सोडवला. परभणी विधानसभेची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून झरी ग्रामपंचायतची ओळख आहे. आज जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून दिलीप देशमुख सर आपल्या सोबत आहात. तुम्ही भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीला उभे आहात. तुम्ही झरीच्या लोकांना काय सांगाल? आम्ही आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर पालकमंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते सर्व समाजांचे, मुस्लिम बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, धनगर समाज असतील, मराठा समाज असेल, सर्व समाजातील काही विसरलं असेल, परंतु सर्व समाजातील लोकांनी विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. कारण इथं या अगोदर भारतीय जनता पार्टीचं विशेष असं काही अस्तित्व नव्हतं. झरी जर आपण पाहिलं तर झरीचे असे प्रमुख तुम्हाला काय वाटते समस्या काय तुमच्या गावाच्या, झरी सर्कलच्या प्रामुख्याने? झरी सर्कलच्या प्रामुख्याने समस्या आहेत. आरोग्याची सुविधा योग्य प्रमाणात नाही. सगळ्यात मोठा बॅकलॉग शिक्षणाचा आहे. रस्त्यांचा प्रश्न आहे. तसंच शुद्ध पाण्याचा प्रश्न आहे. धारणगाव येथे पुलाचा प्रश्न आहे. ह्या सगळ्या सध्या महत्त्वाचे आणि तात्काळ सोडवण्याचे विषय आहेत. ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे, तर तुम्ही जेव्हा ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात होती तशी तुम्ही गावात अशी कोणती कोणती विकास कामे केली? त्या विकास कामाच्या जोरावर जवळपास सगळ्याच्या लोकांनी तुम्हाला मतदान करावं असं तुम्हाला काय वाटतं? मी झरीला सरपंच झाल्यापासून प्रामुख्यानं शेतकऱ्याच्या शेत रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच गावात दररोज स्वच्छता करणे, साफसफाई करणे, जे काही कामं केली असतील ते कामाची क्वालिटी अत्यंत उत्कृष्टप्रमाणे करून रस्ता, बंदिस्त नाली, झरी गावाचं सुशोभीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्राची स्तर वाढवला, कार्यतत्परता वाढवली. शाळेच्या बाबतीत शिक्षकांना सर्व कार्यक्षम बनवण्यासाठी माझा सातत्यानं पाठपुरावा असतो. तसेच झरी गाव स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी माझा सातत्यानं प्रयत्न असतो. विशेष करून आमच्या इथं विजेचा जो प्रश्न होता तो मी सरपंच झाल्याबरोबर सोडवला. लगेच मी सर्व डीपींची दुरुस्ती करून घेतली आणि जो वीज पुरवठा खंडित होत होता तो सर्व सुरळीत करून घेतला. आता फक्त लोडशेडिंगच्या काळातील तेवढाच वीज बंद असते, बाकी वीज चालू असते. तसेच पाण्याच्या बाबतीत मी स्वतः पाण्याच्या सोर्सपर्यंत जाऊन, नदीत जाऊन अडचणी काय आहेत त्या बघितल्या. तिथं पॅरलल पंपची व्यवस्था केली. एखादा पंप जरी जळाला तरी लगेच पॅरलल दुसरा जो असतो स्पेअरमधला तो आपण ठेवून नळ योजना चालू ठेवतो, बंद होत नाही. म्हणून एक दिवसाआड पूर्ण गावाला मी शुद्ध पाणी पुरवठ्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, तुम्ही सांगायला की तुम्ही जेव्हा तुमच्या ताब्यात ग्रामपंचायत तुम्ही कामं केले, मग तुमच्या ताब्यात जेव्हा ग्रामपंचायत नव्हती तुम्ही सांगायला मी एवढे कामं केले, तर मग याच्या आधी गावात ह्या सगळ्या कामं झालेली होती का? मग याच्या अगोदर कामं होते, परंतु कामात नळाला पाणी 8-10 दिवस येत नव्हतं. 4-4, 6-6 तास वीज बंद राहायची. स्वच्छता नव्हती. मी आल्यानंतर स्वतः नियोजन करून आणि सर्व यंत्रणा कार्यान्वित केली. जी आहे तीच यंत्रणा कार्यान्वित करून सगळे हे प्रामाणिकपणानं काम करण्याचा मी प्रयत्न केलेला. सर, मी तुम्हाला रोखठोक विचारणार आहे. तुमचं वय जर आपण पाहिलं तर या वयात लोक रिटायरमेंट करतात. तुम्ही या वयात राजकारणाचा निर्णय का घेतला? कारण राजकारणामध्ये आता असं सध्याची परिस्थिती झाली, राजकारणामध्ये खूप भयंकर प्रतीचं राजकारण झाले की तुम्ही पाहू शकता साम दाम दंडभेट सर्व प्रतिनिधी लोक निवडण्यासाठी काम करायला. रिटायरमेंटच्या वयात तुम्ही राजकारणाचा निर्णय का घेतला? मी 1992ला झरी सहकारी संस्थेचा चेअरमन होतो. त्यावेळेस जिल्ह्यामध्ये झरी संस्थेचं नाव होतं. शेतकऱ्याच्या जमा शेअर्सवर डिव्हिडंड वाटप करण्याचा कागदोपत्री कॉम्प्युटरायझेशन केलं होतं. त्याच्यानंतर कागदोपत्री जो घोळ चालायचा तो सर्व बंद करून एक स्वच्छ प्रशासन मी सोसायटीच्या माध्यमातून गावकऱ्यांना आणि आमच्या सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील 4-5 गावाला दिलेलं होतं. तर तो कामाचा अनुभव आणि सातत्यानं मी समाजात आणि गावाच्या संपर्कात राहत असतो.
त्यामुळं माझा त्याच्याशी संपर्क होता. परंतु मी माझ्या 96ला मी माझ्या उद्योगात राहून 2021ला मी ग्रामपंचायतची निवडणूक लढवली आणि आपण आपल्या गावासाठी काहीतरी करावं ही माझी प्रांजळ भावना आहे. कारण जे काय असेल ते माझं सगळं धंद्यात वगैरे मुलं वगैरे सेटल झालेली आहेत. परंतु एक मला अशी तळमळ होती की मी गावासाठी काहीतरी चांगलं करावं की ज्याची छाप वर्षानुवर्ष पडावी. कारण मी 92ला चेअरमन होतो, परंतु आजही लोक मला सरपंच असूनही चेअरमन ह्याच नावानं ओळखतात. तुम्ही मला सांगितलं तुम्ही भाजप पक्षात प्रवेश केला, तुम्ही भाजप पक्ष का निवडला? भारतीय जनता पार्टीचं जे कार्य आहे त्याच्यात सगळ्या काही जे योजना आहेत आपण अगोदर बघत असाल की सगळ्या योजना फाईल करणं आणि त्याच्या चक्रा मारणं हे होतं. तर भाजपमध्ये एक सिस्टीम आहे आणि ऑनलाईन DBT ह्या माध्यमातून जे काम करायची त्याची पद्धत होती. तर ते मला असं वाटतं की कुठंतरी ते भ्रष्टाचारापासून दूर सामान्य लोकांना जाग्यावर त्याच्या गावातच सगळ्या सुविधा मिळतात. हे एक मला एक त्याचं आवडलं. त्याच्यानंतर एक दूरदृष्टीपणा राहायचा. आपण बघत असाल की या 2014 नंतर देशातील सर्वच रस्ते अतिशय चांगल्या प्रकारे झालेले आहेत आणि दळणवळण रेल्वेचा असो, विमानाचा असो किंवा रस्त्याचा असो, हे जाळं निर्माण होऊन क्वालिटी चांगली झालेली आहे. आज आपण चकचकीत रोडवरून जातो. तसंच PHL योजना आहे. मी तुम्हाला रोखटोक विचारणार सर, तुम्ही आधी काँग्रेसमध्ये होते, लोकसभेला तुम्ही जानकरांचं काम केलं, विधानसभेला तुम्ही राहुल पाटलाचं काम केलं, अशी चर्चा आहे. मी असं होतं, मी जो महाविकास आघाडीचं काम होतं तेच मी काम केलेलं आहे. दोन्ही पण निवडणुकीला. लोकसभेला तुम्ही महाविकास आघाडीचं काम केलं, हा विधानसभेला महाविकास आघाडीचं मग काम. आता तुम्ही भाजपमध्ये गेले, मग तुम्ही आता भाजपमध्ये आहात, तुम्ही पक्ष एवढे का बदलले त्या हिशोबाने? मग सातत्य म्हणजे मी पक्ष बदललेलाच नाही. मी काँग्रेसमध्ये जरी होतो तरी मी काय कुठं काँग्रेसचा सदस्य किंवा सक्रिय कार्यक्रम नव्हतो. फक्त एक सोशल विचार, सेक्युलर विचार हा माझा आहे. सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा माझा विचार राहायचा. म्हणून मी असा कुठल्याही पक्षाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता किंवा असं काही नव्हतं. मी तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारला. तुमच्या समोरच्या उमेदवार आहेत उभाटाच्या, त्या आहेत तुमच्याच त्या जवळच्या नातलग आहेत, तुम्हाला काय वाटतंय तुमची त्यांची किती फाईट होणार आहे? आता असं काय सांगता येईल. आपण काम करत आलो आणि 5 वर्ष झाले मी सातत्यानं चांगल्या प्रकारचं काम करतो. सर्वसामान्य जनतेच्या ज्या काय अडचणी असतील त्या 24 तास सोडवण्यात मी रममान असतो. कुठलंही काम असो, दवाखाना असेल, कोणाचं आपण जे म्हणतो सुख दुःख, सार्वजनिक उत्सव, या सगळ्या गोष्टीत मी सातत्याने त्याच्यासोबत जनतेसोबत असतो. त्याच्यामुळं मला एवढा विश्वास आहे की जनता ह्या कामाला विसरणार नाही आणि जे काय मी कामं केले ते कुठल्याही प्रकारचा फंड्स वगैरे ह्याची वाट न बघता जिथं गरज वाटेल, ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची गरज आहे ते काम मी स्वखर्चातूनही केलेले आहेत. त्याच्यामुळं मला विश्वास आहे की जनता मला सोडणार नाही आणि निश्चितच त्याचा मला फायदा होत आहे. भारतीय जनता पार्टीचा आपल्याला म्हणजे उमेदवारी जाहीर केली. मी माझं पक्षाचं काम आणि पक्षाचा अजेंडा आणि माझ्या कामाचा अजेंडा घेऊन लोकांपर्यंत जात असतो. आता आपण पाहिलं तर त्या सोनल देशमुख यांच्यासोबत गजानन देशमुख यांच्या कुटुंब आहे, मग त्यांचा एक इथं काम आहे, मग त्या कामात जोरावर तुम्हाला वाटतं का त्या किती तुम्हाला फाईट देऊ शकतात? माझं जे काम आहे, मी आतापर्यंत जे काय झाले असतील मी कोणाचं कम्पेअर करत नाही, परंतु मला माझा विश्वास आहे की मी माझं काम अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीचं केलेलं आहे. दिलेल्या शब्दाला जागणारा मी आहे. कुठल्याही परिस्थितीत मी जर शब्द दिला तो मी माझा पूर्ण करत असतो. सामान्य लोकांच्या अडीअडचणीत राहतो. सगळ्या थरातील काम मी करतो. कुठलंही असेल ते काम मी प्रामाणिकपणानं करत असतो. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की मी कम्पेअर कोणाशी करत नाही, पण मी माझ्या कामाच्या जोरावर लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्या जोरावरच मी मतदान मागत असतो. तुम्ही आता या निवडणुकीत जरी सरकारच्या लोकांना काय आवाहन करा, लोकांनी तुम्हाला मतदान का करावं? मी एकतर पूर्ण वेळ जनसेवक म्हणून काम करत असतो. प्रत्येक लोकांच्या मी जरी जिल्हा परिषद आज ऐन वेळेवर येऊन लढवत नाही आहे. मी मागच्या 4-5 वर्षापासून सर्कलमधील सगळ्या गावात फिरतो. सगळ्याच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं मला विश्वास आहे की माझा जो जनसंपर्क आहे त्याच्या जोरावर आणि केलेल्या कामाच्या जोरावर
मी मतदान मागत आहे. तुम्ही आता सांगितलं मी ऐन वेळेला निवडणूक लढत नाही, मग तुमचा समोरच्यांना असं तुम्हाला सांगायचा उद्देश आहे का की समोरचे उमेदवार ऐन वेळेला आले? नाही, मी काय सांगणार नाही. लोकांचं म्हणजे जनतेनं ठरवायचं असतंय की कोण कामाचं आहे आणि कोण किती दिवसापासून काम केलंय ही लोक ठरवतील. नाही, मी जे काम केलंय ते लोक काम विसरत नाहीत. मी लोकात जनसेवक म्हणून जातो. निश्चितच लोक मला भरघोस मता निवडून देणार ही मला खात्री आहे. लोक क्षणिक ऐन वेळेला आलेल्या उमेदवाराला आणि म्हणजे फक्त काही पैशाच्या आमिषावर लोक निवडून देणार नाहीत ही मला खात्री आहे. शेवटी लोकांना कामाची गरज असती, योग्य उमेदवाराची गरज असती. 24 तास मी त्याच्यात उपलब्ध असतो आणि मी त्यांना म्हणजे सहज त्यांनी कुठेही काय केलं तरी मी त्या लोकांच्या सोबत बांधावर, दवाखान्यात, प्रत्येक ठिकाणी मी उपलब्ध असतो. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की माझं काम आणि माझा प्रामाणिकपणा ह्याच्यावर लोक मला निश्चितच निवडून देतील. म्हणजे समोरचे उमेदवार फक्त पैशाजवळ निवडणूक जिंकणार आहेत असं काम करायचं का? नाही, मी असं काही म्हणणार नाही, परंतु मी माझ्या प्रामाणिकपणावर मतदान मागत आहे आणि मला माझ्या गावातील जनतेवर विश्वास आहे की मी 100% निवडून येणार.